पहा एक्झरसाइज 3.4 आपलं पार्शियल फ्रॅक्शन सुरू आहे. त्याच्यातला हा 6वा प्रॉब्लेम. मध्येच कोणताही प्रॉब्लेम घेतलेला आहे मी. मला जो पटकन सोडवता येतो यास लक्षात आलं की तो आधी घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या टाईपचा पहिल्यांदा यावेत या पद्धतीने. पहा, काल एक तुम्हाला 28 पेज नंबरवर एक प्रॉब्लेम घेतला होता की न्यूमरेटर मी तिथं ॲडजस्ट केला होता. म्हणजे तिथं भागाकार करायला पाहिजे होता, म्हणजे इथं जसा मी भागाकार करतोय तसा, परंतु तसा न करता त्याला मी तिथं फक्त ॲडजस्ट केले. इथं मात्र पर्याय नाही, इथं ॲडजस्ट करू शकत नाही माणूस. इथलं डिग्री ही जास्त आहे, इथली डिग्री कमी आहे, म्हणून ही जे काही पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलला ह्या पॉलिनॉमियलनं डिव्हाइड करावं लागेल. तुम्ही 8वी 9वीला जसं डिव्हिजन करत होतात पॉलिनॉमियलचं त्या पद्धतीने उभा भागाकार सरळ सरळ. पहा, हे 6x³ + 5x² - 7 त्याला डिव्हाइड करायचे 3x² - 2x - 1 ला. डिव्हाइड करताना ह्या 6x³ ला 3x² न पहिल्यांदा डिव्हाइड करायचं, म्हणजे 6 डिवाइडेड बाय 3 किती आले 2. आणि x³ ला जर x² न डिव्हाइड केलं तर तो आला x. ऍक्च्युअली ही पहिली स्टेप इतकी फक्त 2x एवढंच आहे. ह्या 2x न काय करायचं, आता 2x न ह्या पूर्ण ह्याला मल्टिप्लाय करायचं. 2x न 3x² ला मल्टिप्लाय केलं 6x³ आलं. 2x न 2x ला मल्टिप्लाय केलं -4x² आलं. 2x न -1 ला मल्टिप्लाय केलं -2x आले. आपल्याला माहिती ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचा डिव्हिजन करतो, ज्यावेळेस ही खालची जी पॉलिनॉमियल येतं त्याचे साईन चेंज करायचं असतं. हे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, हे 100% कॅन्सल होत असतात. आता हा 5x² पॉझिटिव्ह, 4x² पॉझिटिव्ह, 9x² झाले. इथं x नाही आहे टर्म म्हणून हा 2x आधी लिहिला मी आणि हा 7 नंतर लिहिला. आता ह्या 9x² ला काय करायचं, ह्या 3x² न डिव्हाइड करायचं. 9 ला 3 ने डिव्हाइड केलं तर 3 आलं. x² कटले म्हणजे इथं डिव्हिजन तुमचं 3 आलं. 3 × 1 लिहिलं तर ते काय होतं 3.1 दिसतंय, कारण की x² कटलाय. मग ह्या 3 न काय करायचं, आता या पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं. 3 न 3x² ला मल्टिप्लाय केलं 9x² झाले. 3 न 2x ला मल्टिप्लाय केलं -6x आले. 3 न -1 ला मल्टिप्लाय केलं -3. साईन चेंज केले. 9x² पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल झाला. +2x + 8x 6x + 8x झालं. -7 + 3 -4. आता तुमचा भागाकार करणं थांबवावं लागेल, कारण की ज्यांना भागायचा आहे भाज्य जो आहे ह्याची डिग्री 2 आहे आणि ह्याची डिग्री 1 आहे. आता भागाकार करता येणार नाही, म्हणजे हा रिमाइंडर किंवा बाकी आली. मग हे जे काय तुमचं इंटिग्रांट आहे ह्याला कसं लिहिणार, I = तुमचं हे जे डिव्हिजन आलेलं आहे 2x + 3 प्लस हा रिमाइंडर. ह्या रिमाइंडरला ह्यानं भागायचं राहिलंय आपलं, किंवा आपण भाग देऊ शकत नाही, म्हणून ह्याला या पद्धतीनं लिहायचं. आता सेपरेट इंटिग्रेशन करायचे. 2x + 3 चे वेगळं इंटिग्रेशन केलं, प्लस इंटिग्रल 8x - 4. आधी मी 2 कॉमन काढू लागलो, पण 2 कॉमन न काढता येईल, हे करता येईल तसंच, म्हणून ह्याला काय केलं 8x - 4 डिवाइडेड बाय 3x² - 2x - 1 dx. हा झाला I1 इंटिग्रेशन. हा किंवा ह्याचं इथं सोडवूनच टाकलं आणि मग ह्याला I1 म्हणलंय. 2x चं इंटिग्रेशन काय आलं 2x² / 2, 3चं 3x. हा झाला I1. 2 2 कटले, x² + 3x + I1. I1 म्हणजे इंटिग्रेशन जो आहे तो परत मी काय केला लिहिला. आता ह्याचे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन सोडवण्यासाठी फॅक्टर पाडले. 3 × -1 3, मल्टिप्लिकेशन 3, आणि इथं मायनस असल्यामुळे सबस्ट्रॅक्शन -2 येईल. अशा पद्धतीनं 3 आणि 1 हेच फॅक्टर आहेत, म्हणजे 3x² - 3x + x - 1. याच्यातला 3x कॉमन काढा, x - 1 उरला. इथं x - 1 आहेच आहे म्हणून 1 कॉमन काढला, x - 1 राहिला. x - 1 हा कॉमन ब्रॅकेट कॉमन जर घेतला तर हा इथं 3x राहिला, इथला +1. आणि मग तुमचं जे I होतं ते मिळालं इंटिग्रल 8x - 4 डिवाइडेड बाय x - 1 × 3x + 1 dx. हा झाला तुमचा इंटिग्रल. तो घेतला, 2 ब्रॅकेट तयार झाले, म्हणजे a डिवाइडेड बाय हा फर्स्ट ब्रॅकेट प्लस b डिवाइडेड बाय हा सेकंड ब्रॅकेट. हे सोडवलं तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ही क्रॉस मल्टिप्लिकेशन, ही क्रॉस मल्टिप्लिकेशन. ह्याचा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर 100% सारखा असतो. त्याच्यामुळे हा जो न्यूमरेटर 8x - 4 = काय मिळेल a × ब्रॅकेट 3x + 1 प्लस b × ब्रॅकेट x - 1. हे झालं इथपर्यंत सॉल्व. आपल्याला माहिती आपण पहिल्यांदा शक्यतो a ची व्हॅल्यू कशी निघेल ह्याचा विचार करतो. a ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा भाग 0 झाला पाहिजे, म्हणजे x - 1 0 घ्या रफमध्ये, x ची किंमत 1 येईल. मग x = 1 इथं जर मांडलं तर इथं सुद्धा मांडावं लागेल. 8 × 1 - 4 हे झालं a × ब्रॅकेट 3 × 1 + 1, 3 × +1 प्लस b × 0, कारण की हा ब्रॅकेट आपण स्वतःच 0 करून घेतलेला आहे. मग हे एवढं मात्र काय करायचं, मनातल्या मनात करा.
8 मायनस 4 म्हणजे हे 4 आलं. परत हे 3 दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस 1 म्हणजे 4a आलं. म्हणजे 4 इज इक्वल टू 4a. देअरफॉर a इज इक्वल टू 4/4 म्हणजे a इज इक्वल टू आली 1. आता b ची किंमत काढण्यासाठी हा ब्रॅकेट 0 झाला पाहिजे. म्हणजे 3x प्लस 1 इज इक्वल टू 0 घ्या. म्हणजे 3x इज इक्वल टू -1 आणि x इज इक्वल टू -1/3 आलं. ही किंमत इथंही मांडायची. 8 इंटू ब्रॅकेट -1/3 -4 इज इक्वल टू हा ब्रॅकेट आपण स्वतःच 0 करतोय प्लस b x ची किंमत -1/3 आणि हा -1. हे पहा -8/3 झाले. आता हे ऍडिशन करताना हे सगळ्यांना येतं पहा, आहे की नाही. ह्या 3 ने इकडे मल्टिप्लाय करायचं -12 झाले आणि हा -8 -12 -8 अपॉन 3. इकडे सुद्धा तसंच 1 इकडचा 1 आहे, हा 1 हा -3 म्हणजे -1 -3 डिवायडेड बाय 3. ह्यांचं -1 -3 झाले -4 डिवायडेड बाय 3 म्हणजे -4b अपॉन 3. हे झाले -20 अपॉन 3. हे 4/3 साईड चेंज करा. 3 न्यूमरेटरमध्ये जाईल, -4 डिनॉमिनेटरमध्ये येईल. म्हणजे b इज इक्वल टू -20 अपॉन 3 इंटू 3/-4. -42 झाले, 3 कटले, 4 न डिवाइड केलं 20ला तर 5 आले. म्हणजे b ची व्हॅल्यू 5 आली. I1 इज इक्वल टू मिळाला. मग a ची व्हॅल्यू 1 होती, 1 डिवायडेड बाय x मायनस 5 प्लस b ची व्हॅल्यू 5 डिवायडेड बाय x प्लस 3 dx. ह्याचं इंटिग्रेशन आलं लॉग ऑफ x मायनस 1. एक्सचा कोएफिशियंट 1 आहे त्याच्यामुळे डिवायडेड बाय घ्यायची गरज नाही. ह्याचं इंटिग्रेशन 5 ॲज इट इज ठेवला लॉग ऑफ 3x प्लस 1. परंतु 3x म्हणजे 3 कोएफिशियंट आहे म्हणून त्याला डिनॉमिनेटरमध्ये 3 आला प्लस c1. फक्त इथं I1 च्या आधी आपलं इंटिग्रेशन काहीतरी होतं म्हणून I इज इक्वल टू x² प्लस 3x प्लस I1 होतं. म्हणजे x² प्लस 3x. I1 ची व्हॅल्यू लॉग ऑफ x मायनस 1 प्लस 5/3 लॉग ऑफ 3x प्लस 1 प्लस c1 म्हणजेच c. हे आलं तुमचं आन्सर. आता शक्यतो तुम्हाला अर्धे प्रॉब्लेम सोडून दिलेत मी, अर्धे उरलेले घरी सोडवायचे. म्हणजे ए आणि बी पर्यंत काढायचे असे काही काही प्रॉब्लेम दिलेत. थोडासा जर वेगळा ट्विस्ट असेल तर त्याला मी पूर्ण सोडून दिले. पहा हा आता तसा पटकन थोडासा हे करून दिलेला आहे. इंटिग्रल 2x डिवाइडेड बाय 4 मायनस 3x मायनस x². काहीच नाही, ह्याला मी काय केलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला -1 न मल्टिप्लाय केलं. हा झाला -2x. आता हा x² पॉझिटिव्ह, 3x पॉझिटिव्ह आणि 4 मात्र निगेटिव्ह झालं. ह्याचे फॅक्टर उरली पडतात. 4 × 4 मल्टिप्लिकेशन 4 आलं पाहिजे मायनस, त्यांची वजाबाकी +3 म्हणजे x प्लस 4x मायनस 1. मग हा जो काही इंटिग्रांड आहे a डिवायडेड बाय पहिला ब्रॅकेट, b डिवायडेड बाय दुसरा ब्रॅकेट. आता हा प्रॉब्लेम तुम्ही हे इकडचा जो 6th प्रॉब्लेम सोडवला इथून पुढं a b घेऊन, आहे की नाही, त्या पद्धतीने त्याला तुम्हाला एकदम सोडवता येईल. तुमचा आन्सर सुद्धा मी ओरली सांगू शकतो. पहा a ची जी काय व्हॅल्यू येईल ती a इंटू लॉग ऑफ x प्लस 4 प्लस b इंटू लॉग ऑफ x मायनस 1 प्लस c. ए आणि बीच्या ज्या काय व्हॅल्यू येतील त्या फक्त तिथे तुम्हाला शोधून लिहायच्यात. आलं लक्षात? नेक्स्ट, I is equal to 12x² minus 2x minus 9 divided by 4x² minus 1 आणि x plus 3. आता मात्र ह्या 4x² minus 1 चे फॅक्टर पडावे लागतील, कारण की जे इथं खालचे डिनॉमिनेटरमध्ये काय फॅक्टर आहेत तिथं जर फॅक्टर पडत नसतील तरच तुम्हाला bx plus c घ्यायचं. इथं फॅक्टर पडू शकतात. a² minus b² चा तुम्हाला इथं फॉर्म्युला वापरता येतो. हा न्यूमरेटर ॲज इट इज. 4x² minus 1 चे फॅक्टर a minus b म्हणजे 2x minus 1 आणि 2x plus 1 असे पडले. हे 3 फॅक्टर तयार झाले म्हणून a डिवायडेड बाय पहिला, b डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर, c डिवायडेड बाय तिसरा फॅक्टर असे मिळालं. मग इथं घेताना ह्या तिघांचा गुणाकार असा एक प्रॉब्लेम आधी झालेला आहे, तरी इथं डबल घेतोय. पहा हा झाला तुमचा गुणाकार म्हणजे एलसीएम. एलसीएमला ह्या पहिल्या ब्रॅकेटनं जर डिव्हाइड केलं तर उरलेले 2 ब्रॅकेट राहिले 2x प्लस 1 आणि x प्लस 3. त्याला a न मल्टिप्लाय केला म्हणजे a इंटू ब्रॅकेट 2x प्लस 1 प्लस x प्लस 3 प्लस b इंटू, काही नाही एकदम सोपं लक्षात ठेवायला काय करायचं, त्याचा डिनॉमिनेटरचा सोडून द्यायचा आणि उरलेले 2 घेऊन टाकायचे. पहा इथं काय केलं मी, b नंतर खाली कोण आहे 2x प्लस 1 तेवढा सोडून द्या, 2x मायनस 1 घ्या, x प्लस 3 घ्या, संपलं. प्लस c हा डिनॉमिनेटरचा सोडून द्या, ब्रॅकेटमध्ये 2x मायनस 1 2x प्लस 1 आलं झालं. हा डिनॉमिनेटर इक्वल असतो म्हणजे न्यूमरेटर 12x² मायनस 2x मायनस 9 इज इक्वल टू हे 3 टर्म. a ची किंमत काढायची. आता मात्र इथं काय करायचं, 2
एकाच वेळेस 0 झाला पाहिजे. मग ह्याची किंमत काढायची. ह्या दोघांमध्ये सारखा ब्रॅकेट कोणता आहे ते बघायचा. हाच सारखा आहे. मग ह्याची किंमत x इज इक्वल टू काय येणार आहे 1/2. कारण की 2x - 1 इज इक्वल टू 0 घेतलं तर 1 पॉझिटिव्ह झाला, 2 डिवायडेड म्हणजे हे दोन ब्रॅकेट ॲट अ टाइम 0 झाले आहे की नाही. मग ही किंमत आता इथं तुम्ही ठेवू शकता. x इज इक्वल टू 1/2 म्हणजे 12x स्क्वेअर होतं. 12 इंटू 1/2 स्क्वेअर मायनस 2 इंटू 1/2 मायनस 9 इज इक्वल टू a इंटू पहिला ब्रॅकेट 2x प्लस 1 आहे म्हणजे 2 इंटू 1/2 प्लस 1. सेकंडमध्ये 1/2 प्लस 3 आणि हा 0 हा 0. हे 1/4 झाले स्क्वेअर केल्यावर. 4 12ला डिवाइड केलं 3 आले. हे 2 2 कटले -1 -9. हे 2 2 कटले 1 प्लस 1 म्हणजे 2 झाला. a इंटू ब्रॅकेट 2 आणि ह्यांची ॲडिशन केली 6 प्लस 1 म्हणजे 7/2. परत इथं 2 2 कटले म्हणजे 7a एवढं राहिलं. 7a इज इक्वल टू हे 9 प्लस 1 10 झाले. 10 मधून परत 3 काढले म्हणजे -7. 7a इज इक्वल टू -7 म्हणजे a इज इक्वल टू -7/7. याची व्हॅल्यू -1 आली. x ची व्हॅल्यू काय करायची आता -1/2. कशामुळं b काढायचा आहे. तर मग हे दोन ब्रॅकेट सारखे आले. मग इज इक्वल टू जर 0 घेतलं तर +1 तिकडे गेला टू डिनॉमिनेटर म्हणजे -1/2. x ची व्हॅल्यू -1/2 जर ठेवली तर सोडून घ्यायचं. हे समजा मी किमती मांडल्या. a ची 0 घेतली, c ची 0 आणि b मध्ये फक्त व्यवस्थित किंमत मांडा. 2 इंटू -1/2 -1/2 प्लस 3. इकडं -1/2 जरी असलं तरी 1/4 आला. 4 न डिवाइड केलं 3 आले. मायनस मायनस प्लस प्लस 1 झाला. हे 2 2 कटून म्हणजे 3 प्लस 1 -9 झाले. इथं 2 2 कटले -1 -2 बेरीज झाली. इथं हे 3 2 6 मधून 1 गेला म्हणजे 5/2 आले. परत 2 2 कटले b ची म्हणजे हे -5b आलं 2 2 कटून म्हणजे -5b इज इक्वल टू 3 प्लस 1 4 झाला -9 म्हणजे -5 म्हणजे -5b इज इक्वल टू -5 आलं. b इज इक्वल टू +1. आता c ची किंमत काढायची तुम्हाला ह्याची. मग ह्या दोघांमध्ये सारखा ब्रॅकेट कोणता x+3. x+3 जर 0 घेतलं तर x इज इक्वल टू -3 आलं. म्हणजे x इज इक्वल टू -3 ठेवलं तर 12x स्क्वेअर म्हणजे 12 इंटू -3 स्क्वेअर -2x म्हणजे 2 इंटू -3 -9. पहिले दोन्ही 0 होतील. c इंटू ब्रॅकेट 2x - 1 होतं म्हणजे 2 इंटू -3 -1. 2x प्लस 1 आहे म्हणजे 2 इंटू -3 प्लस 1. हे 3चा वर्ग 9 झाले. 12 इंटू 9 108 आलं. मायनस मायनस प्लस 6 -9. हे 3 2 6 -6 -1 म्हणजे -7 झाले. हे -6 प्लस 1 म्हणजे -5 झाले. दोघांचं मल्टिप्लिकेशन +35 आलं. ह्या सगळ्यांची बेरीज वजाबाकी तर 105 येईल. म्हणजे 35c इज इक्वल टू 105. c इज इक्वल टू 3 आलं. आता उरलेला इथं कागद संपलेला आहे. त्याच्यामुळे एबीसीच्या किमती काढल्यावर तुम्हाला माहिती आहे उत्तर अतिशय सोपं असतं. उदाहरणार्थ ए इथं आलेला आहे तुमचा बघा -1 म्हणजे -1 log of x 2x - 1 येणार. बी ची व्हॅल्यू तुमच्याजवळ आलेली पहा +1 म्हणजे 1 इंटू log of 2x + 1 डिवायडेड बाय 2. इथं पण डिवायडेड बाय 2 येणार. आणि सी ची व्हॅल्यू आलेली तुमची 3 म्हणजे 3 इंटू log of x + 3 + c. इथं मात्र दोन्ही ठिकाणी डिवायडेड बाय 2 येईल. ठीक आहे.